बाळा नांदगावकर यांची मुंबईतली आपण ही दृश्य पाहतोय। मतदानासाठी जाण्यापूर्वी त्यांचं औक्षण केलं जात आहे। त्यांच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत। यंदा निवडणुकीच्या रिंगणात बाळा नांदगावकर असून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यापूर्वी त्यांचं औक्षण केलं जात आहे। अनेक दिग्गज मैदानामध्ये आहेत। प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे बाजी कोण मारणार, सत्ता स्थापनेत बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला अनन्य साधारण महत्व असणारा असा दिवस असतो। इतक्या सभा झाल्या तुमच्या, इतके दौरे झाले, तुम्ही संपूर्ण मतदारसंघ फिरलात। आज वाटतं मतदान जो आहे, जो मतदार आहे तो बाहेर पडून मतदान करणार आहे। इतक्या दौऱ्यांचा फरक वाटेल पडलेला? हो, निश्चितपणे। त्याचं कारण असं का प्रत्येक मतदारांनी मनामध्ये ठरवलेलं आहे, त्याने ऑलरेडी ठरवलेलं आहे की नेमकं कोणाला मतदान करायचं ते, आणि त्याप्रमाणे तो आज मतदान करणार आहे। आणि त्याचा स्वतःच एक आनंदाचा दिवस असतो आजच्या दिवसाला, की अरे नाही, मी आज माझं मतदान करणार। त्याच्यामध्ये ज्यांना आयुष्यामध्ये प्रथमच मतदान करायला मिळणार आहे त्यांच्या आयुष्यातला अरे मी पहिली वेळ जाऊन मतदान करणार आहे, केवढा आनंदाचा दिवस असतो। आणि माझ्या शिवडीमध्ये तर 17,000 मतदार आहेत जे पहिलीच वोटिंग त्यांच्या आयुष्याची होणार आहे। आणि त्याच्यामुळे हे सगळे दौरे, डोर टू डोर, अमुक तमुक सगळ्या गोष्टी केल्यानंतर उमेदवार रिलॅक्स असतो, तरी पण त्याच्या मनामध्ये थोडंसं अरे धाकधूक काय होते काय नाही होते, कारण त्याच्या हातात नसतो। त्या आता ते सामान्य लोकांच्या हातात असतो। सर्वसामान्य माणसं म्हणा की जी मंडळी आहेत आमची, ती लोक ठरवत असल्यामुळे तो थोडासा असतो। परंतु माझ्यासारखा माणूस आहे जो ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटत असतो। त्याचं कारण असं की निवडणुकी लढवायची नसते तर खेळायची असते। दॅट इज बिकम स्पोर्ट्स म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे। आपल्या समोरचे उमेदवार हे सुद्धा की खेळाडू आहेत आणि आपण पण खेळाडू आहोत, आणि म्हणून ही एक प्रकारची मॅच आहे। त्याचा आनंद आपल्याला लुटला पाहिजे, आणि मी त्याचा आनंद लुटतो, आनंदच लुटत असतो। जो हा तुमचा बालेकिल्ला राहिला होता तो परत तुम्ही काबीज कराल स्वतःकडे? बालेकिल्ला असं नाही, हा हमेशा हिंदुत्वाला पूरक असणारा मतदारसंघ आहे। आणि मला वाटतं की तसा निर्णय आता बाहेर पडेल असं मला वाटतं। त्याच्यामुळे बालेकिल्ला असं मी म्हणणार नाही, परंतु हे लोक ठरवतात की कोणाला आपल्याला निवडून द्यायचं। त्याच्यामुळे हा माझा मतदारसंघ, या मतदारसंघावरती माझा अधिकार आहे असं नसतं। काय हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा होती असे छत्रपती म्हणाले होते, छत्रपतींचं वाक्य होतं ते। त्यामुळे हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात काय व्हावे ही तर बाळा नांदगावकर यांना आपण ऐकत होतो, त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे।